नमस्कार मंडळी, आज मी बनवते साधा सोप्पा असा हेल्दी असा मेथीचा पराठा। इथे मेथी मी स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक अशी चिरून घेतली। नंतर एका भांड्यात गव्हाचं पीठ घेतलं, थोडं तांदळाचं पीठ घेतलं, चिरलेली मेथी घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं, 1-2 चमचा तेल घातलं, सगळं मिक्स करून घेतलं, पाणी घातलं आणि त्याचा गोळा करून घेतला। भिजवलेलं पीठ 15 मिनिटासाठी साईडला ठेवलं। नंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले, चपाती लाटून घेतली आणि वरती तेल लावलं, थोडं पीठ हे केलं, भुरभुरावलं आणि त्याचा लच्छा पराठा करतात त्याप्रमाणे करून घेतलं आणि खुसखुशीत असं तव्यावर तेल टाकून दोन्ही साईडला भाजून घेतलं। असा पराठा एकदा नक्की करून बघा। साधा, सोप्पा आणि हेल्दी पण आहे, मुलं पण आवडीने खातात। हा कशाबरोबरही छान लागतो, भाजीबरोबर खा किंवा रस्सा भाजीबरोबर खा, असा पण खाल्ला तरी तो खूप छान लागतो, हेल्दीही आहे। अशा प्रकारचा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा। मी साधी आणि सोपी अशी पद्धत वापरून सगळे पदार्थ बनवत असते, त्याच्यामुळे तुम्हाला जर माझं पदार्थ करणं आवडत असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब पण करा। अशा प्रकारे मी सगळे पराठे छानपैकी असे खरपूस असे भाजून घेतले, वरतून तेल घातलं। असे पराठे नक्की करा, नक्की ट्राय करा। आणि माझा चॅनल जर आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बघा किती छान दिसत आहेत आणि ते हे केल्यामुळे, तेल वरती घालून त्याचं फोल्ड केल्यामुळे त्याला पदरही सुटतात, दिसायलाही छान दिसतात। अशा प्रकारे करून बघा आणि मला नक्की कळवा कसे झाले होते। परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।